आत्ता जे आपण चेक करणार आहोत ते डीप लव कनेक्शन आपण चेक करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये 2 in 1 तुमची आणि तुमच्या पार्टनरची दोघांची एनर्जीज इथं राहणार आहेत. ओके, आपण चेक करूया की तुमच्यासाठी काय मेसेज आहे, तुम्ही काय विचार करत आहात तुमच्या पार्टनरविषयीचा आणि तुमचा पार्टनर तुमच्याविषयी. ओके, आपण नेहमी दरवेळेला तुमच्या पार्टनरची डीप फिलिंग काय आहे चेक करतो, पण आत्ता तुमची आणि तुमच्या पार्टनरची म्हणजे तुमच्या दोघांची आपण ओके चेक करूया. 5 कार्ड्स घेऊया प्रत्येकी. एक कार्ड घ्यायचं. हे मेसेज जे आहेत ते डीप लव कनेक्शनसाठी आपण चेक करतो. ओके, तुम्ही आणि तुमचा पार्टनर ह्या रिलेशनमध्ये तर आहात, पण काय डीपमध्ये विचार करतात. ओके, तुमच्यासाठी ह्याच्यामध्ये पण आपण 5 कार्ड्स घेऊया. ओके, किती झाले 4 5. ओके, पटापट आपण मेसेज घेऊया, बघूया तुमच्यासाठी काय मेसेज. सगळे प्रत्येकी मी 5 कार्ड घेतलेत. ह्याच्यामध्ये 6 कार्ड आहेत का. मी जास्त बघते तुमच्या पहिले लव कार्डमधून बघते तुमच्या दोघांपैकी जास्त कोणाची डीप सोल कनेक्शन आहे तुमच्या पार्टनर विषयीचा. ओके, तुमचे जास्त फिलिंग. ओके, जे मला बघतात आहे तर तुमची जास्त फिलिंग इथे मला दिसते. आय हॅव यू टू. ओके, कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत कुठल्याही सिच्युएशनमध्ये राहणार हे गॅरंटेड आहे 100% आणि हे तुम्हालाही माहीत आहे. ओके, कोणताही सीझन कोणतीही सिच्युएशन असू दे तुम्ही तुमच्या पार्टनरच्या सोबत नेहमी राहणार डेफिनेटली. नो मॅटर वेअर्स लाईफ टेक्स ऑल ऑफ चूज यू. मी तेच सांगते ना की कोणतीही सिच्युएशन असू दे तुम्ही त्यांनाच चूज करणार. कोणत्याही सिच्युएशनमध्ये काहीही कंडिशन असू दे लाईफमध्ये तुम्ही चूज तर त्यांनाच करणार. ही तुमची फिलिंग आहे, तुमची डीप फिलिंग आहे आत्ताची तुमच्या पार्टनरसाठीची. ओके, हां, पण तुमच्या पार्टनरला असं वाटतंय, त्यांची फिलिंग आहे तुमच्या पार्टनरची, त्यांना असं वाटतंय की ते कॅपेबल नाही आहेत तुमच्यासाठी. ओके, बरोबर नाही आहेत कदाचित असं वाटतंय त्यांना फील होतंय असं तुमच्याबद्दल. राईट नाही आहेत, राईट पर्सन तुमच्यासाठी नाही आहेत असं त्यांना वाटतंय. ओके, आय एम ड्रॉ टू युअर लाईक अ मॅग्नेट. ओके, इथं आपण दोघांची धरूया. का सांगते, कारण तुम्ही एकमेकांकडे मॅग्नेटसारखं येत आहे. ओके, पण इथं जास्त तुमचीच दिसते. आय एम. ओके, तुमची फिलिंग दिसते. तर तुम्ही तुमच्या पार्टनरकडे आकर्षित आहात. ओके, कारण कुठल्याही सीझनमध्ये कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत राहणार इतके तुम्ही अटॅच आहात तुमच्या पार्टनरसोबत. ओके, युअर टच सेंड्स शेवर डाऊन माय स्पेस. ओके, त्यांचा स्पर्श त्यांचं प्रेम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तो स्पर्श म्हणतो ना आपल्याला जाणवतं, आपल्या पार्टनरने जर आपल्याला हे केलं तर तो स्पर्श तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. ओके, माय हार्ट इज एशियस एव्हरी इव्हेंट. ही पण तुमचीच फिलिंग आहे. तुम्ही जिथं पण असा तुमच्या दिवसाची सुरुवात आणि म्हणतो ना दिवसाचा शेवट आणि ते फक्त आणि फक्त तुमच्या पार्टनरच्या नावाने, त्यांच्या मेमरीजने, त्या आठवणींमध्ये तुम्ही दिवसभर असतात. हर वेळेस त्यांचा विचार तुमच्या मनामध्ये नेहमी राहतो. काही असं गोष्टी असेल तर नव्याने भेटा. काहींचं नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असेल. नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन अशी दिसत नाही आहे जास्त, पण नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये जर असाल किंवा थोडंसं कॉन्टॅक्टमध्ये तर थोडंसं परत एकदा नव्याने भेटा. नव्याने जसं आपण सुरुवातीला भेटतो, नव्याने प्रेम होतं तसं भेटा. अनोळखी माणसाने पण परत एकदा प्रेमात पडावं असं काहीतरी भेटायचं. ओके,
कॉम्प्रोमाइज ह्यासाठी आलेलं आहे कार्ड असं मला वाटतं की काही अशी सिच्युएशन कधी कधी होऊन जाते, काही गोष्टी आपल्या नात्यामध्ये, आपल्या रिलेशनमध्ये कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, त्या थ्रूच ते नातं घट्ट होतं. ओके, एकमेकांना सोबत राहायचं असेल तर थोडं ह्यांना तरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं, आपल्याला कॉम्प्रोमाइज करून मग त्या गोष्टी ठीक होतात. ह्याच्यासाठी हे कार्ड आहे. ओके, रिलेशन ब्रेक्स डीप, डीप लव आहे. ओके, डीप लव कनेक्शन इथं जबरदस्त दिसतंय आणि प्रेम खूप आहे एकमेकांविषयी, किंवा तुम्ही तरी ड्रीम खूप बघताय तुमच्या पार्टनरविषयीचे, खूप जास्त तुम्ही ड्रीम बघताय, असं व्हावं तसं व्हावं, असं झालं पाहिजे, असं काहीतरी एक आपलं म्हणतो ना, एक ड्रीममध्ये एक स्वप्नांचंही असतं, तसं तुम्ही जगताय तुमच्या पार्टनर थ्रू. ओके, मॅजिकल गोष्टी येतात आहे तुमच्या लाईफमध्ये, मॅजिकल गोष्ट काही ना काहीतरी होणार आहे. ओके, प्ले इन लव्ह, कीप युथफुल स्पिरिट. ओके, तुम्हाला नेहमी तरुण राहायचं आहे, नेहमी प्रेमामध्ये म्हणतो ना, नव्याने जसं आपण भेटतो तसं नेहमी फ्रेशनेस ठेवायचं आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. ओके, सनची एनर्जीज इथं दिसत्या. ओके, नेहमी जितकं होईल तेवढं फ्रेश राहायचं आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. मला असं वाटतं की सनची एनर्जीज आहेत. ओके, सनची एनर्जीज आहेत. काही मॅजिकल गोष्टी, काही गोष्टी तुमच्या डिस्कवर मॅजिक इन द मेंटेन्स मेकिंग अ ओरिजिनल एक्स्ट्रीमली. येस, तुमच्याकडं ना तुमच्या रिलेशनमध्ये काही मॅजिकल गोष्टी होऊ शकतात. ओके, कारण हे आपण डीप लव कनेक्शन चेक केलेलं आहे, तर तुमच्या काही अशा गोष्टी झालेल्या असतील किंवा नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन जरी असेल तर मॅजिकल पद्धतीने त्या ठीक होतील. ओके, ठीक होतील, थोडासा वेळ द्यावा लागेल त्या गोष्टीसाठी, पण फिलिंग आहे तुमच्याकडून जास्त फिलिंग इथं मला जाणवल्या. तर बघा, हा मेसेज जर तुमच्याशी रेझोनेट जर झाला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात मला नक्की सांगा. आणखीन काय लव मेसेजमध्ये तुम्हाला चेकिंग काय करायची असेल तुमच्या फ्रेंडविषयी, पार्टनरविषयी, ते पण मला नक्की सांगा. ओके, थँक्यू सो मच.